हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्च इंग्लिश. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन यातील पॅसेज नंबर 3 किंवा लास्ट पॅसेज जो आहे तो बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, अट्रॅक्टेड बाय द फ्रेग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कवर्ड. सो ॲन सुलिव्हन आणि हेलन केलर या वेल हाऊसकडे, म्हणजे जिकडे विहीर होती त्या रस्त्याने जाऊ लागल्या. जो रस्ता पूर्णपणे हनीसकलच्या वेलींनी भरलेला होता आणि हनीसकलचा सुगंध त्या रस्त्यावर दरवळत होता. समवन वॉज ड्रॉईंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं आणि हेलन यांच्या टीचरने त्यांचा हात नळाखाली म्हणजे पाण्याच्या प्रवाहाखाली धरला. As the cool stream gushed over the hand, she spelled into the other the word water. आणि जेव्हा ते थंडगार पाणी त्यांच्या एका हातावरून वाहू लागलं, तेव्हा मग त्यांच्या दुसऱ्या हातावर त्यांच्या टीचर ॲन सुलिव्हन यांनी वॉटर हा शब्द लिहिला. फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. आधी हळूहळू लिहिला, नंतर थोडा रॅपिडली म्हणजे गतीने लिहिला. आय स्टूड स्टिल, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. हेलन या एकदम स्तब्ध उभ्या होत्या. त्यांचं संपूर्ण लक्ष आपल्या टीचरच्या बोटांवरच खिळून होतं. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट. आणि अचानक आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस म्हणजे त्यांना एक अशी जाणीव झाली, एक अस्पष्टशी जाणीव. ॲज इफ समथिंग फॉरगॉटन म्हणजे काहीतरी हरवलेलं, विसरलेलं. अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट्स किंवा त्यांचे विचार पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये परत येत होते. म्हणजे अचानक त्यांना काहीतरी समजल्यासारखी जाणीव झाली. अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हील्ड टू मी. आणि समहाऊ मिस्ट्री ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेचं रहस्य त्यांना उलगडलं, त्यांच्यासमोर उघड झालं. आय न्यू देन दॅट वॉटर मीन्ट द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड. आणि तेव्हा त्यांना कळलं की वॉटर जे त्याच्यावर त्यांच्या हातावर लिहायचा प्रयत्न करत होत्या ते म्हणजे त्यांच्या दुसऱ्या हातावरून वाहत असलेलं ते थंडगार काहीतरी. म्हणजे त्यांना समजलं की जे आपल्या हातावरून वाहत आहे त्याचंच नाव वॉटर आहे. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन्ड माय सोल. हेलन म्हणतात की तो जिवंत शब्द अवेकन्ड माय सोल, त्याने माझ्या आत्म्याला जागरूक केलं. गिव्ह इट लाईट, त्याला प्रकाश दिला. होप जॉय, आणि होप म्हणजे आशा दिली, जॉय म्हणजे आनंद दिला. सेट इट फ्री, आणि माझ्या आत्म्याला त्याने मुक्त केलं. देअर वॉज बॅरियर्स स्टील, इट इज ट्रू, बट बॅरियर्स दॅट कुड इन टाईम बी स्वेप्ट अवे. हेलन म्हणतात की बॅरियर्स होते, अडथळे अजूनही होते, पण असे अडथळे होते की जे वेळेनुसार हळूहळू मार्गातून दूर होणार होते. सो अशा प्रकारे अचानक हेलन यांना भाषेचं रहस्य उलगडलं. त्यांना कळलं की प्रत्येक गोष्टीला नाव असते. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. आता जेव्हा त्या तिथून बाहेर पडल्या त्या विहिरीजवळून, त्यांना शिकण्याची घाई झालेली होती. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गिव्ह बर्थ टू अ न्यू थॉट. प्रत्येक गोष्टीला नाव असते आणि प्रत्येक नाव हे नवीन विचाराला जन्म देते, हे त्यांना कळलं. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू क्विवर विथ लाईफ. आणि जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा घरामध्ये ज्या ज्या गोष्टींना त्या हात लावत होत्या जणू काही ते शब्द जिवंत होत होते असं त्यांना वाटलं. त्या वस्तू जिवंत होत होत्या असं त्यांना वाटलं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. कारण आज त्या प्रत्येक गोष्टीला एका स्ट्रेंज म्हणजे अनोख्या आणि नवीन दृष्टीने बघत होत्या, जी आजच त्यांना मिळालेली होती. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. जेव्हा दरवाजातून त्या आत आल्या तेव्हा त्यांना ती बाहुली आठवली जी त्यांनी तोडली होती. आय फेल्ट माय वे टू द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस. त्या हर्थकडे म्हणजे शेकोटीकडे चालत गेल्या. तिथे पडलेले डॉलचे तुकडे त्यांनी उचलले. आय ट्राईड वेनली टू पुट देम टुगेदर. हेलन यांनी व्यर्थपणे त्या तुकड्यांना जोडायचा प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स. आणि नंतर त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. फॉर आय रिअलाइज्ड वॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फील रिपेंटन्स अँड सॉरो. कारण आज त्यांना रिअलाईज झालं होतं की त्यांनी काय चुकीचं केलं. सकाळी त्यांनी जी डॉल फोडली होती, आता त्यांना त्याचं दुःख वाटत होतं. फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो. रिपेंटन्स म्हणजे पश्चात्ताप, सॉरो म्हणजे दुःख. या भावनांचा त्यांना अनुभव होत होता.
आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. हेलन म्हणतात की त्या दिवशी मी बरेच शब्द शिकली. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. त्यातले सर्व शब्द तर मला आठवत नाही, बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमॉंग देम. पण त्यांना आठवते की त्यामध्ये मदर, फादर, सिस्टर असे शब्द होते. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम टू मी, फॉर मी, लाईक ॲरॉन्स रॉड विथ फ्लॉवर्स. शब्द जे त्यांचं संपूर्ण आयुष्य आता उजळून टाकणार होते, फुलवून टाकणार होते. जणू ॲरॉनचं रॉड म्हणजे जादूची कांडी जी त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये टीचरने फिरवली होती. इट वूड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज. त्या म्हणतात की ज्या दिवशी जेव्हा मी ॲज आय ले इन माय क्राईब, जेव्हा दिवस संपला आणि त्या आपल्या बेडवर झोपायला गेल्या, त्या म्हणतात की त्यांच्या एवढं आनंदी मूल या जगात शोधूनही सापडलं नसतं, इतक्या त्या खुश होत्या. ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे अँड लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी. आणि त्यांचा आजचा दिवस त्यांच्यासाठी जो आनंद घेऊन आला होता, त्या आनंदाला त्या पूर्णपणे अनुभवत होत्या. अँड फॉर द फर्स्ट टाईम लॉंग फॉर द न्यू डे टू कम. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या नवीन दिवसाची आतुरतेने वाट बघत होत्या. तर हेलन केलर यांनी लिहिलेला हा लेख आहे, आर्टिकल आहे. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉर्ड फ्रॉम रेडक्लिफ. पुढे हेलन या रेडक्लिफमधून ग्रॅज्युएट कम लॉर्ड बनल्या. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिविंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ ॲज हर टीचर हॅड डन. आणि आपल्या टीचरप्रमाणे, ॲन सुलिव्हनप्रमाणेच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे अंध आणि जे बहिरे मुलं आहेत त्यांच्या कल्याणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी समर्पित केलं. शी अँड ॲन रिमेन फ्रेंड्स अंटिल ॲन्स डेथ. ॲन यांच्या मृत्यूपर्यंत हेलन आणि ॲन या चांगल्या मैत्रिणी बनून राहिल्या. तर मित्रांनो, असा होता लेसन हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. अतिशय इन्स्पायरिंग लेसन होता. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.